नमस्कार, साराज एंटरप्राइजेस पुणे। आज आपण नांदेडमध्ये स्मिता मेकेवार मॅडमच्या यहाँ पे शोधरा मशीन इन्स्टॉल केली आहे आणि त्या इन्स्टॉलेशनमध्ये आपण जो डेमो घेतला आहे त्या डेमोमध्ये पेशंटला एमेटिक शोधराचा इम्पॅक्ट कसा त्याला अनुभव करता आला त्याबद्दल आपण पेशंटचे 2 मिनिट बोलू। तुमचं नाव सांगा आणि तुम्ही शोधराचं पहिल्यांदा घेतली आहे ना? हो, पहिल्यांदा। तर तुम्हाला शोधरा घेतल्यानंतर काय फील वाटलं किंवा कसं वाटलं? हां, गंगाधर लक्ष्मणराव अलकावार आहे। आणि ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला खूप शांत वाटू लागलं डोकं। थोड्या वेळानंतर जसं येऊ लागलं 15-20 मिनिटानंतर शांत डोकं असं। हां, आणि तेलाचं टेम्परेचर वगैरे तुम्हाला असं योग्य वाटलं तुम्हाला? ते टेम्परेचर पाईची धारा वगैरे हो व्यवस्थित वाटलं। तर हाच एक शिरोधाराचा इम्पॅक्ट आहे की जो आपल्यामध्ये कॉन्स्टंट टेम्परेचर आणि फ्लोमॅटिक धारा असेल तर आपण विचार शून्य होतात आणि एक ब्रेनला स्टिम्युलेट करण्यासाठी किंवा माणसाची एक अननेसरी विचार करण्याची जी एक टेंडन्सी असते ओव्हर थिंकिंगची तर ती पूर्णपणे थांबते आणि माइंड बॉडी रिलॅक्स होण्यासाठी एक चांगलं माध्यम आहे शिरोधाराचं। डॉक्टर स्मिता मेकेवार, नांदेड इथे गेली 5 वर्ष झाली प्रॅक्टिस करते, पण ती जी प्रॅक्टिस आहे ती ओपीडी बेसिसवर करते। आयुर्वेदामध्ये काय सांगितलेले, पंचकर्म करा। पंचकर्म केलं तर पूर्ण तुमचं जे रोगाचं मूळ आहे ते पूर्ण नष्ट होते। पंचकर्म करा, शिरोधारा करा, हे करा, हो करा। पण मी काय करत होते आता पण फक्त ओपीडी बेसिसवरच करत होते। पण मला प्रश्न पडला, मी पंचकर्म करणार कशी करणार? शिरोधारा करायचं म्हणजे किती क्लिष्ट काम आहे। शिरोधारा किंवा पूर्वकर्म आहे, त्याच्यामध्ये नाडी स्वेद, स्नेह आणि स्वेदन ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा करणार? किती अवघड आहेत, क्लिष्ट आहेत त्या गोष्टी। मग ते जे ऑटोमॅटिक आपल्याकडे जी मशीन आणली सायराज एंटरप्राइजेसने त्यांनी खूप सोपं केलेलं आहे, इनोव्हेशन केल्यासारखं केलं छान। म्हणजे की डॉक्टरला एकदम कन्व्हिनियंट झालं, सोपं झालं, एक इनोव्हेशनच तयार झालं ते की म्हणजे पेशंटची जी चिकित्सा करायची एकदम सोप्या पद्धतीने, टाइम कन्झ्युमिंग, एकदम छान। मला एकदम खूप आवडलं, पेशंटला सुद्धा सॅटिस्फाईड झालं पेशंट आणि मला खूप आवडलं। त्यामुळे आता मी त्याच्यावर फोकस करणार की काय होत होतं जेव्हा आपण शिरोधारा वगैरे करत होतो त्याच्यामध्ये काय होत होता, टाइम जात होता आणि तेल गरम करणे, लावणे, टाकणे ह्या गोष्टींमध्ये खूप टाइम जात होता आणि तेल गरम करणं म्हणजे कधी गरम होत होतं तेल, कमी म्हणजे थंड होत होतं, त्यामुळे पेशंटला कन्व्हिनियंट राहत नव्हतं। ह्या मशीनमध्ये तेल गरम करणे त्याच्यासाठी एक कंट्रोल पॅनल तयार केलेला आहे, म्हणजे ते कॉन्स्टंट टेम्परेचरला तुमचं तेल असते आणि पेशंटला रिलॅक्स होते, त्याच टेम्परेचरमध्ये पेशंट रिलॅक्स राहतो, त्यामुळे तुमचं कव्हर होऊन जातं। ऐसे ही महत्वपूर्ण पंचकर्म इक्विपमेंट की बेसिक टू एडवांस रेंज के लिए आप हमें कॉल कर सकते हैं या हमारा यूट्यूब चैनल है साराज एंटरप्राइजेस मॉडर्न आयुर्वेद इक्विपमेंट करके, उसको लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा ताकि ये महत्वपूर्ण जानकारी आप तक आसानी से पहुंच सके।